कोठे गेला होता गमन मज लागून सांगावे. प्रभू रामचंद्र भगवान की जय. असो सर्व श्रोत्यांना साष्टांग नमस्कार करून ग्रंथकर्ते या असणाऱ्या पावन पवित्र असलेल्या या प्रभू रामचंद्राच्या कथेचं अनुसंधान सांगत असताना सांगू लागले. ज्यावेळेस हनुमंतराया त्या अमृताचा कुंभ पालटा कापून पुन्हा प्रभू रामचंद्राकडे आले आणि हनुमंतराया विषयी हे राक्षस का मरण पावले, कसे मेले म्हणून प्रभू रामचंद्र लक्ष्मणाला सांगत होते. आणि तितक्याच वेळामध्ये हनुमंतराया आले आणि हनुमंतरायाला प्रभू रामचंद्र म्हणू लागले की हे हनुमंता, आतापर्यंत तू कुठे गेला होतास, आम्हाला सांगितलं नाहीस आणि सांगितलं नाहीस म्हणून आम्हाला तुझी काळजी वाटत होती, तू कुठे गेलतास असा विचारू लागलेले. आयशे बोलता श्री रघुपती वरदन पावे मारवती लायन वरद दिनव्रती श्रीरामा प्रती अनुवादे. प्रभू रामचंद्राने विचारलं हनुमंताला आणि त्याच्यावर हनुमंतराया काय बोलले नाहीत, गप राहिले, खाली बघू लागले. खाली बघून म्लान वदन झालं, त्यांचा चेहरा पडला आणि चेहरा पडून हनुमंतराया समोर उभे राहिले पण काही एक शब्दही बोलत नव्हते. असं असणारी कथा त्या ठिकाणी चालू. दुर्धर देखोनिया अहिरावण जाननिया प्रार्थिले चंद्रसेना तुझे देवनिया तुरी पणाचे आंदोलन घेतला. असं म्हणल्यावर पुन्हा हनुमंतराया प्रभू रामचंद्राला जो काही त्या चंद्रसेनेकडे झालेला वृत्तांत आहे तो वृत्तांत सांगू लागलेले की हे प्रभू, हा असणारा अहि रावण बलवान होता, तो मरत नव्हता आणि तो का मरत नाही याच्याविषयी माझ्या मनामध्ये चिंता होती. मी त्या अहिरावणाची पत्नी चंद्रसेना तिच्याकडे गेलो आणि तिच्याकडे जाऊन त्या अहिरावणाच्या मृत्यूचा सर्व वृत्तांत विचारला आणि वृत्तांत विचारल्यावर या असणाऱ्या चंद्रसेनेला एक दिवसासाठी तुझी पत्नी होण्यासाठी मी त्याला चंद्रसेनेला मी शब्द दिला प्रभू, असा असणारा वृत्तांत सांगू लागलेले. तुझे एक पत्नी व्रत हे तो घडना निश्चित आता माझा संचितार्थ पय प्रीत पळीनला. हे प्रभू, मला माहित होता तुम्ही एक पत्नी व्रत धारण केलेलं आणि आता तुम्हाला ही दुसरी पत्नी हे काही खरं नाही किंवा हे सत्य होणार नाही. पण प्रभू त्याच्यासाठी माझा शब्द दिलेला आहे आणि त्याच्यासाठी मला चिंता वाटू लागलेली. असा असणारा हनुमंतराया प्रभू रामचंद्राला सांगू लागलेली. तुझे नाम स्मरता वदनी पापी वसतिया वैकुंठ भुवनी माझे पूर्वज नरकायतनी तुझे कारणी पाडी रे. हे प्रभू, तुम्ही असणारे देवादी देव जर तुमचं नाव घेतलं तर कितीतरी पाप केलेले असले तरी तो असा सर्वात पापिष्ट माणूस सुद्धा तुमचं नाव घेतल्यावर उद्धरून वैकुंठाला जातो. आणि मी तुमचं कार्य करीत असताना माझ्याकडून पाप घडलं, आता माझे पूर्वज माझ्या पापामुळे नरकात जातील आणि त्याच्यासाठी मला चिंता वाटू लागली. प्रभू, असं असणारं ग्रहण प्रभू रामचंद्राला हनुमंतराया सांगू लागलेले. आयशे बोलता हनुमंत कृपेने कवळला रघुनाथ तू तव माझा परमार्थ भला कार्यार्थ साधिला. ज्यावेळेस प्रभू रामचंद्राला सर्व वृत्तांत हनुमंतरायाने सांगितला त्यावेळेस प्रभू रामचंद्राला सुद्धा आनंद झाला आणि आनंदाने हनुमंतरायाला म्हणू लागले की हे हनुमंता, आज तू माझा आप्त आहेस, तू माझा सखा आहेस आणि तुझा कितीतरी पाप असले तरी मी तू माझा आप्ता असल्यामुळे मी तुला काही वेगळं कृत्य होऊन देणार नाही, असं हनुमंतरायाला प्रभू रामचंद्र बोलू लागलेले. जैसे निवारी दे संकट तैसे निवारी हे दुर्घट आमाच्या मात्र कटपट लगे स्पष्ट तव धर्मा. हे हनुमंता,
अरे आता जे आलेलं माझ्यावर संकट होतं आई रावणाचं, हे बुद्धिमत्ता वरिष्ठमय आणि त्या तुमच्या बुद्धीनं तुम्ही ते निरसन केलं, ते दुःख नाहीसं केलं. आणि मग आता जे हे दिलेला शब्द आहे, त्या शब्दाचं जे काही कार्य होणार आहे ते कार्य सुद्धा तुम्हीच पार पाडा. तुमच्या बुद्धीनं ते कार्य व्यवस्थित पार पाडा असं हनुमंतरायाला प्रभू रामचंद्र बोलू लागलेले. आयसे बोलता रघुवीर वेगे उडाला वायुकुमार चंद्रसेनेच्या मंदिरात सत्वर ठाकिले. प्रभू रामचंद्राने हनुमंतरायाच्या शब्दाला होकार दिला आणि प्रभू हनुमंताला आनंद झाला. आनंदाने हनुमंतरायानं उड्डाण केलं आणि उड्डाण करून पुन्हा चंद्रसेनेच्या महालामध्ये हनुमंतराया आलेले. येसी बोलता हनुमंत तुझा पुरोया मनोरथ येते आणि तो श्री रघुनाथ सविचित्त तू आयसे. असं म्हणल्यावर त्या चंद्रसेनेच्या महालात हनुमंतरायाने प्रभू रामचंद्र भगवान की जय.